जय भीम, जय संविधान. मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी स्वस्त आहे. तुम्ही कसे असाल आशा करतो तुम्ही पण स्वस्त आणि मस्त असणार मित्रांनो. तर चला, आज तुमच्याशी थोडं बोलावं असं वाटलं म्हणून मी व्हिडिओ बनवतो आहे. तर मित्रांनो, काही मनुवादी विचाराचे लोक म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वातंत्र्यामध्ये आणि स्वतंत्र भारतासाठी काय त्यांचे योगदान आहे, त्यांनी कोणते स्वतंत्र संग्रामात भाग घेतला, इंग्रजांच्या का कधी जेलमध्ये गेले का, कधी ते कोणत्या लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतला स्वातंत्र्य सेनेच्या. तर मित्रांनो, मूर्ख आहेत हे लोक, यांना अकलेचा भाग नाही आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांच्यापाशी 32 डिग्र्या कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले आहे आणि यांनी लॉमध्ये त्यांनी हे केलेलं आहे. तर अशा व्यक्तीसोबत इंग्रज काय पंगा घेणार. तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा कधीही गर्व केला आणि त्यांनी आपल्या शिक्षणाचा पूर्ण फायदा घेऊन आपल्या शिक्षणाचा त्यांनी आपल्या देशाला फायदा करून दिला. शिक्षण संपल्यानंतर ते आपल्या देशामध्ये आले. स्वतंत्र भारत झाल्यानंतर त्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे देशाच्या येणाऱ्या 150, 200, 250 वर्षासाठी ते एकजूट राहावं यासाठी त्यांनी संविधानाची निर्मिती केली. आणि हे फालतूक लोक म्हणतात की त्यांचं काय योगदान आहे. अरे, हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या आपल्या पद्धतीने देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी, देशाला सक्षम बनवण्यासाठी त्यांनी पाऊल उचलले. त्यांच्या पद्धतीप्रमाणे, त्यांच्या कृतीप्रमाणे त्यांनी बलिदान दिलेलं आहे. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बलिदान कोणीच नाकारू शकत नाही. जय भीम, जय बुद्धाय, जय संविधान. मित्रांनो, तुम्ही तुमचे कॉमेंट्स शेअर करा, नक्की मला सांगा